श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान गोवर्धनधर गोपाल गुण संकटहारी भगवंताच्या कृपा प्रसादाने पर्जन्याची वृष्टी झाली आणि निर्जला एकादशी सुखावह झाली. नाहीतर एवढ्या कडक उन्हामध्ये ही दुखावह झाली असती. अशी भगवंताची कृपा आणि पांडुरंगाकडे वारी निघाली. सगळ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आणि अशी ही आज निर्जला एकादशी. आजच्या महिन्याला सगळी आनंदाची वारी आपल्याला ऐकायला, पाहायला आणि डोलाला मिळेल. भगवंताने कृपा केली, पर्जन्य टाकला आणि सगळे वारकरी आनंदाने नाचत नाचत पंढरीकडे निघाले.
हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम घ्याचे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. हाला म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. अर्थ सरळ आहे. जायचं असेल शरण तर देवाला जायचं. 50 वर्षापूर्वीच्या वारीचा एक नियम सांग. वारी चालत असताना जर वारकऱ्याला दुसऱ्या माणसाने नमस्कार केला तर मागे सरतात देवाला अंगण्याला. का तर आपण दास म्हणून चाललो. आता वारीला जाणारं राहिलंच नाही. नमस्कार घ्यायचे नाही. आम्ही दास. गादीला नमस्कार, विण्याला नमस्कार. 50 वर्षापूर्वी अशी परिस्थिती. आता जो म्हणतो मीच महाराज. लक्षात ठेवा, आता दास व्हायची कोणाची तयारी नाही. आणि त्यामुळे त्यांच्याजवळ साक्ष येत नाही. कोणाची? देवाची. रामायणातला दृष्टांत सांग. वाली वध झाला आणि वाली वध झाल्यानंतर वालीने आधी रामाला अपशब्द वापरला की काय क्षत्रिय राजा आहे, दुरून मारतो. मग रामाने समजून सांगितलं की माझं निर्दन करणं हे काम आहे. क्षत्रियाच्या नीतीमध्ये कूटनीती असते म्हणे. क्षत्रियाच्या तू आतापर्यंत किती कूटनीत्या वापरल्या आणि तू कूटनीत्या वापरल्या म्हणून तुला सुद्धा कूटनीतीने मरावं. एवढंच वाक्य फक्त राम कडक बोलले रामाला. मग इतर कुठं रामायणाला सुद्धा बोलले नाही, पण वालीला बोलले. कारण वालीवर कृपा करायची. आणि वाली हा यमाचा अवतार होता आणि सुग्रीव हा सूर्याचा अवतार. यमाला कटाक्षाने शिकवायचं. वालीला आनंद झाला. राम बोलले आणि सांगितलं मी भाग्यवान आहे. म्हणजे कशावरून? तुमच्या समोर पडतो म्हणे. माझ्या समोर मरून उपयोग नाही. तुझ्या मनामध्ये सुग्रीवाविषयी वैर आहे. वैर असताना मेल्यावर सद्गती नाही. बुद्धी सुधरवली आहे वाली. मग वाली ठिकाणावर आला आणि सुग्रीवाची माफी मागितली. म्हणे आता कसं होतं, आता बोल काय इच्छा आहे. तर आता त्यावेळेला तो वाली असं बोलू शकला असता की अंगदाला राजा करा. नाही, अंगदाला तुमचा दास करून घ्या. म्हणून रामाचं नाव पडलं अंगद पालक. हा, दास करा, राजा करा नाही. म्हणे का नाही तू राजा का नाही म्हणतो? राजा का नाही? म्हणे मी राजा झाल्यावर मदाने मारलो. माझा मुलगा मदाने माजायला मदाने वाजायला नको. मदाने जर वागला मदाने जर वागला तर त्याची दुर्गती होईल. म्हणजे वाली अंतकाळी सर्व भावे देवाचा दास झाला आणि शरण गेला. म्हणून महाराज पहिल्या चरणात म्हणतात
50-60 वर्षापूर्वी राष्ट्रसेवक म्हटलं जाणं. सगळ्यांनी राष्ट्राचं सेवक बनायचं आहे, मालक बनायचं नाही. आता काय म्हणलो आपण, मालक एकच आहे, परमात्मा. सबका मालिक एक है. हे बोला पुरतं आहे, हे नुसतं बोलतो मनुष्य, आचरणात नाही आहे. मग सर्व भावे दास झालं पाहिजे. मग सर्व भावे दास होण्याकरता आधी काय करावं लागेल, म्हणून शरण झालं. आता बा इकडे या. सुग्रीव हा शरण गेला. सुग्रीवाचे गुरु हनुमान चांगलं शरण रामाच्या पार घातलं. पण रामाने सांगितलं, बघ आता तुझी पत्नी तुला मिळवून दिली आहे, हे राज्य तुला दिलं आहे. हा सुग्रीव गेला तर 4 महिने त्याने रामाकडे ढुकून पाहिलं नाही. शेवटी निरोप पाठवावा लागला. हा राजा झाल्यावर राजसुखामध्ये सुग्रीव रोळायला लागला. तेव्हा लक्ष्मण म्हणे, येत नाही का तो जेव्हा म्हणे थांब रे. हा संसार असाच आहे, जेवढं याच्यात सुख मिळतं तेवढं कमी पडतं. ठाला सासू म्हातारी झाली, सासरा म्हातारा झाला. सुनेला काय सांगतात, बेटा भांडेवाली धुण्यावाली लावून घे बरं, तुला खूप काम पडतं. ही भांडेवाली धुणेवाली लावल्यानंतर घर पुसायला बी झाडाला बी तेला लावतात, मग पुढे धरून बस. हे असं एवढं तरी काम आपण केलं. आपण जितकं स्वच्छ करू तितकं नौकर करणार. आपण असं फसतो आणि मग शरीर ज्याला आपण शरण गेलं तो. याचं उदाहरण रामायण. रामाला भवपार म्हणजे गंगा पार उतरवल्यानंतर नावाड्याने वापरलेले जे शब्द आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आणि याला काही द्या म्हणून नाही महाराज, तुमचा आमचा धंदा एकच आहे. तुम्ही आम्ही नदीचे पार उतरवतो, तुम्ही भवसागर दुस्तर पार उतरवता. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मला उतरवून द्या, पैसे नका देऊ. त्याचं कारण असं आहे की त्या नावाड्याचा म्हणजे सगळ्या रामायणामध्ये तुलसी रामायणाने जे लिहिलंय त्या नावाड्याला ते बाकीच्यांनी कोणी लिहिलं. तुलसीदास म्हणतात याचा नेम असा होता, गरीब असो अनाथ असो किंवा संत असो याच्याकडून पैसा घ्यायचा नाही. हा नेम होता म्हणून तो सर्व भावे दास झालेला होता. म्हणून त्याच्याच नावेत बसला. आणि याचाच नंबर होता त्या दिवशी पहिला करायचा. विचारलं कोणी नाही म्हणे, ज्याचा नंबर आहे तोच नाही. म्हणजे भाग्य उदय केव्हा आलं, जेव्हा शरण गेले त्यावेळेला. आणि राम बसल्यावर तर काय आनंद नव्हता. पाय धुवून घेतले, तीर्थ घेतलं. तुलसीदास म्हणतात तो गरीब होता म्हणे, त्याच्या घरी भाकरी करायची ती काष्टाची हे होती पाटी, परात, लाकडाची परात असायची पूर्वी. त्या लाकडाची परात घेतली पाय धुवायला. संध्या पात्रात कोणाचेच पाय धुवायचे नसतं म्हणून परात घ्यायची आपल्याकडे सुद्धा, गंगाळ घ्यायचं. तर त्या परातीत का धुतले त्याला विचारलं, तर हे काष्टात रोज भाकरी होईल तर रामाच्या पायाची भाकरी मिळेल. काय भाव आहे, भाव पहा. देवाला नुसतं नमस्कार करून शरण जाता येत नाही.
तर जसा जसा भाव वळी आकळे एरविना आकळे, आणि त्याला शोधाचा कसा म्हणे, पार्याचा रवा घेता भूमी भरी, जमिनीवर पडलेला पारा उचलायचा आहे, कापूस लावा लागतो, उचलावा लागतो, म्हणजे मोठं सावध राहून नाही तर लगेच पडून जातो. तसं करायचं. याचा रवा घेता साधन. याने काय केलं म्हणे, याचा अनुभव मला ओंकारेश्वरला आला. एकदा आम्ही 15 ते 16 लोक गेलो. गेल्यानंतर तो नावाडी मला भेटला. ग्रहणाचा पर्व काळ होता. आमच्याबरोबर एक चौधरी म्हणून ग्रस्त होते. तो म्हणे काय घेशील काय घेशील, तर त्याने सरळ सांगितलं 2 रुपये शिक. तर हा ग्रस्त पांचट सारखा त्याला बोलला, सगळ्या लोकांचे 2 रुपये घ्या. तर त्याने मान हलवून दिली. आता उतरल्यावर मी या माणसाला सांगतो की असा पांचटपणा करू नको. त्याने त्याच्या हातात 2 रुपये दिले. त्याने 2 रुपये घेतले लगेच असे जय नर्मदा मैया टाकून. मला दुसऱ्या नावाड्यांनी सांगितलं म्हणे महाराज तो कठीण आहे. तर या माणसाला सांगू काय, मी पैसे द्यायला गेलो तर त्याने माझे पायावर डोकं ठेवून गेलो की मी महाराज म्हणे अशी साधनं शरण जाण्याची आहे. अशा साधनांनी ईश्वराला शरण जावं लागतं. तेव्हा भवदुस्तर संसार तरता येतो. नावाडी तरला, राज्याभिषेकाच्या वेळा बोलवला आणि सुवर्ण वस्त्र रामाने त्याच्या अंगावर घातलं. भारद्वाज ऋषीच्या आश्रमात नावाडी बाहेर उभा होता. भारद्वाज म्हणे अरे हा दे. म्हणे नाही मी नावाडी आहे. नाही तू राम सखाय बैस. रामाच्या पाठीमागे बसवलं भारद्वाजांनी. ठाला विठाला. आपण पैसे उचलायला बसतो ना अर्धे मारून देतो. ठाला विठाला. बऱ्याच लोक काजू बदाम ठेवताना हे जवळ बसणार आहे. इतके वढाळ झाले. अरे 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 म्हणजे शब्दच राहिले नाही. जिथे चोऱ्या करणार आता काय तुम्ही पकडले ना. अशा लोकांना असं बसवलं पाहिजे ना. असं कीर्तन त्यांच्या डोक्यात टाकलं पाहिजे. नुसत्या आरळ्या मारून नाही होत की तुम्ही करता काय. तुम्हाला कळालं पाहिजे ते. आमच्याकडे एक वामन म्हणून दुकानावर होते. कापड दुकानावर कामाला. त्यांची सून रोज आपल्याकडे येते. पखवाज वाजवायला इतके तल्लीन होते. पखवाजाचा हा गोळा काढल्यानंतर त्या ग्रस्ताची क्रिया पाहायची. तो गोळा काढला की गोळा करायचा. सगळे म्हणे वामन बुवा तुम्ही त्या गोळ्याच्या का पायात पडता. हे अन्न आहे रे म्हणे. वा वा हा बुवाचा असा गायनाचार्य काय पंजाला नाम सप्तमध्ये तो गोळा काय वामन तुम्ही काय. अरे ते अन्न आहे रे. आणि तेही उतराणकराच्या बुवाच्या बरोबर पट्टीच्या गायन करा. हे कळायला पाहिजे की आपण सर्व भावे दास कसू. असं वागू तर दास हो. आपण जर वेडं वाकडं वागलो तर दास होता येणार. 40 वर्ष एक माणूस नोकरीनं टिकतो मालकाच्या घरी. याचा अर्थ काय, तो सर्व भावाने वागला म्हणून 40 वर्ष एका ठिकाणी. आपल्याला 1 महिन्यात 4 वेळा बदलावा लागला.
गोळा खरं आपण पटकन फेकून देतो, ते फेकायचे नाही. आणि जाऊन असा कळ तिथे काय ठेवला, मुंग्या खाते. हा, काय खाते या. ते 40 वर्षाचा दृष्टांत खेड्यागावातला आज मी तुमच्यापुढे ठेवतोय. त्यांची सून रोज आपल्या मंदिरात येते. काय भाव आहे, फेकायचं नाही, असं मंदिराच्या बाजूला कोपऱ्यात ठेवायचा. कारण काय, मुंग्या खातील. आता हा केवढा भाव आहे, आपण तर केव्हा फेकून देतो. आता त्या गोमातेच्या सेवा घेणाऱ्याने मला विचार मिळाला, हा प्रसाद खाऊ का? म्हणजे तुझी निर्जला आहे का, खिच्यात ठेवून घे, उद्या सकाळीच. विचारायला आला तो ग्रस्त, निर्जला आहे ना, मग नको खाऊ. प्रसाद आहे ठीक आहे, पण आपलं व्रत आहे. आणि जर जास्तीच तोष पडला तर 1 पळीवर पाणी तोंडात टाकायचं. निर्जलाचा नियम असा आहे, अतिच तोष पडला शरीरात 1 पळीवर 1 आचमनी भर पाणी टाकायचं. ती आचमनी सुद्धा उडदाच्या दाण्या एवढीच पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणून असं जर झालं तर हा भवस्तुत्तर जो संसार आहे तो आपल्याला सहज, पण तो सहज कसा करेल तर अंतकाली या संसारातली एकही व्यक्ती, एकही वस्तू न आठवता फक्त भगवंत आठवतो. आता तो भगवंत आहे कसा हे 3ऱ्या चरणात सांगता मला. प्रल्हादाचा भाव पाहून हिरण्यकश्यपूनं केलेले क्रूर कर्म या प्रल्हादाने सहन केल्यावर जेव्हा नरसिंह भगवान प्रगट झाले, इंद्र, वरुण, कुबेर, लक्ष्मी हे सगळे प्रगट झाले खाली भगवंताच्या दर्शनाला. सगळ्यांनी स्तुती केली, पण भगवंताचा क्रोध शांत होईना. त्यावेळेला ब्रह्मदेव पुढे आले आणि ब्रह्मदेवानं प्रल्हादाला हात जोडले. ब्रह्माला भक्ताला हात जोडायला लावले, एवढा करुणावंत आहे. प्रल्हादाला ब्रह्म काय याची कल्पना नव्हती. फक्त सगळ्यांच्या तोंडून आपण सुद्धा ऐकलेलं आहे म्हणून ब्रह्म म्हणतो, पण आपल्याला कल्पना आली आहे का ब्रह्म काय म्हणून? ब्रह्म कळालं की माणूस कमी बोलतो, आपण वाचा फार बोलतो. म्हणून मावलेले होते आपल्याला अनुभव का येत नाही तर आपली वाचा
जेवढं सत्य बोलते त्याच्या चौपट असत्य बोलून जाते. म्हणून एकादशीला मौन पाळायला सांगितलं. सगळ्यात काय करायचं तर एकादशीला मौन पाळायचं. नाही आपल्याकडून दिवसभर झालं तर सकाळपासून 12 वाजेपर्यंत, नाही सकाळ झालं तर 12 वाजेपासून कीर्तनाला येईल मौन पाळायचं. कारण जेवढा वाचाळपणा एकादशीच्या दिवशी कमी होईल. बरेच कीर्तनकार कीर्तनाच्या वेळात बोलतात, दिवसभर बोलत नाही. एकादशी म्हणा बोलत नाही. कीर्तनाच्या वेळा रामकृष्ण हरी म्हणून बोलायचं. पूर्वी हा भगिनी वर्ग देवाचं नाव घ्यायचं. तर सीताकोपती राम, राजा राम असं नाव घ्यायचं वर्षभर आणि जेवताना दुसऱ्याला सांगायचं की तू सीतापती म्हण. मग तिने सीतापती म्हटलं की देवा लहान पोरं लवकर म्हणायचे नाही. बरं त्यांच्या फजिता व्हायच्या, घरात कोणी नसलं भंडारे सीता नाही म्हणे, आजी जेवायची नाही. तर देवाचं नाव घेतल्याशिवाय जेवायचं नाही. ते दुसऱ्याकडून घ्यायचं. आधी त्याला सांगायचं देवाच्या बसायच्या आधी, मग आपलं गुपचूप बसत. मग त्याने म्हणायचं सीतापती की राम, तिने म्हटलं की मग घास टाकायचा. कारण ते अन्न हे ब्रह्म आहे आणि माझ्या शरीरामध्ये त्या अन्नाने ब्रह्म. मग या संतांनी काय केलं, आधी श्लोक म्हणून टाका मग अन्न खाल्लं. आपण म्हणतो पण टिंगल करतो. मनापासून मी केलं होतं ना असं राहिलं. हरी चुकीचं नाव ठेवलं म्हणजे त्याच्या मायनं त्याचं हरी बोलून शकतो नाही. महाप्रसाद जो आहे देवाचा त्याच्याबद्दल वाच्यता करायची नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तो इतका कृपावंत आहे की ब्रह्माला विनंती. तेव्हा प्रल्हाद गेले, सगळे घाबरले होते पण प्रल्हाद घाबरले. सगळे देवाला घाबरतात, भक्त घाबरत. कारण ते शरण गेले, त्यांना माहिती आहे शरण गेल्यावर परमात्मा जे करेल ते चांगलंच करेल. मी चांगलंच करेल. संसाराचं सुख आधी दिलं तर आपण विसरून जाऊ, म्हणून तो संसाराचं सुख देत नाही याचा अर्थ तो आपल्याकडे त्याच्याकडे नेतोय असा भाव संताचा. प्रल्हाद गेले, हात धरले. ब्रह्मादी सुरगण तुमची स्तुती करतात, तुम्ही शांत असं म्हटल्यावर उचललं आणि हृदयाशी लावलंय प्रल्हाद. ते हात रक्ताचे तसेचे तसे. जसा भक्त हृदयाला लागला तसा नारसिंहाचा रूप शांत. मग लक्ष्मी, इंद्र, वरुण, कुबेर सगळे आज इथं लक्ष्मी मांडीवर बसून दिली सगळ्या देवांनी. नारसिंह महासिंह ज्वालामाला नलोचना ग्रहान शेष खाद खाद अग्निलोचन. मी तुला प्रगट होण्याकरता खूप कष्ट दिले, मला क्षमा कर. एवढा कृपावंत बहु आहे कृपावंत, बहु आहे कृपावंत, बहु आहे कृपावंत. करुणावंताचं नाव आहे तर अनंत. म्हणून तुकाराम महाराज म्हणता अनंता, श्री अनंता. प्रार्थनेमध्ये फारच महत्व आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख होतं ना तेव्हा त्याला आळवा. श्री अनंता मधुसूदना, अगदी प्रेमानं आळवत जायचं त्याला. जेवढं आळवाल. आणि शिवचा शब्द आहे भवबंधनी, म्हणजे हा दुस्तर जो नदीचा मार्ग आहे, भवसागराचा मार्ग आहे, हा दुस्तर तरुण जाण्याकरता भगवंताच्या नामात जेवढा भाव मिळवाल, नामामध्ये जेवढा भाव मिळवत जायचा, भाव मिळवत गेला की नाम दुस्तर संसार दूर करतो. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात आले
प्रत्यक्ष देव समोर. जसं प्रल्हादाला सुद्धा सांगितलं की तू 11,000 वर्ष राज्य कर. म्हणून देवा हा असा दुस्तर संसार आहे, हे राज्य करायचं म्हणजे काही सोपं आहे. आणि ते राक्षस कुळातलं पाताळात जावं लागेल. यांनी वरती थैमान मांडलं होतं बापांनी काकांनी, मला पाताळात जावं लागलं कारण राक्षसांचं राहणं पाताळात आहे. आताही राक्षस लोक पाताळात राहत नाही, भूमीवर राहतात, पण रात्री गोंधळ करतात. गल्लीमध्ये धुवून आत्ता झाली अनुभवाला आलं. ध्रुवाला सुद्धा सांगितलं की राजा बन. म्हणे राजा बनल्यानंतर सगळं करावं लागतं. अरे म्हणे मी सांभाळेल. प्रल्हादाला आणि ध्रुवाला राजगादीवर बसल्यावर संपूर्ण 11,000 वर्ष राज्य करताना भागवत सांगतं भगवंताने त्यांच्याकडून करून घेतलं. म्हणजे राजाच्या बुद्धीमध्ये भगवान राहिले. बुद्धीमध्ये परमात्मा राहिला म्हणजे माणसाची साक्ष शेवटपर्यंत राहते. दुर्बुद्धी दे मना कदा काय मागायचं असेल देवापाशी बस एवढंच मागा. कारण दुर्बुद्धी झाली नाही म्हणजे जगातलं संकट आपल्या पुढे उभं राहत. पहा तुम्ही आता ज्या वस्तू मिळत नाही ना ते दुसरे लोक काय करतात, नंबर लावून घेतात मग विकतात. ही काय झाली, पैसे कमवण्याची बुद्धी आहे पण बाकीच्यांची अडचण उभी करून देतो. आपला माल असेल त्याच्यावर पैसे कमवणं हा धर्म आहे, पण दुसऱ्याला चा माल घेऊन त्याला त्या लोकांना अडचणीत आणणं हा धर्म. ज्यांच्याकडे ट्रॅक्टरने ते मी कॅन लावून डिझेल करतो पकडले. हां असं आहे म्हणजे चांगले लोक अडचणीत आले कधी. हा अधर्म आहे. हे आपल्या बुद्धीत यायला नको. आणि असं जो करतो त्याला दलाल म्हणतात. दलाल हलाल आणि सध्या मायलाने वडाल अशी त्यांची आता ख्याती आहे. हे समजायला पाहिजे. अरे कीर्तनाचे दलाल होते नंबर
प्रत्येक ठिकाणी भागवताला गेल्यानंतर लोक काय करायचे की नाही यावर्षी मी केलं ना दुसऱ्या वर्षी दुसरं भागवत 10 वर्षाचे नारळ घेऊन ठेवता एकाच गावचे. अरे असं नका करू. ऐका, जगामध्ये लोक निर्माण झालेले आहे, त्यांना भाव तुम्ही तिथे जा तुम्ही तिथे जा लोक फिरवा असता काय करतात तसं. अरे म्हणजे जगात लोक सांगायचं देहाचा भरोसा नाही, पुढच्या वर्षाच्या भागवताचं नारळ कसं काय घेतात? चांगलं कीर्तन ऐकावं या देहाचा भरोसा नाही असं सांगतात. कसं काय येणार तुम्ही पुढच्या वर्षी? म्हणून महाराज म्हणतात पांगुळ झालो देवा पांगुळ झालो. इंद्रियाने नाही पांगुळ होतं, काम क्रोध लोभाने मनुष्य पांगुळ. अति कामी माणसाला पत्नी सुद्धा म्हणते अरे, अति लोभी माणसाला गाव म्हणतं काही त्याचं जात नाही. लोक जेव्हा का तुम्ही आले नाही पोट दुखत होतं, का तुम्ही आले नाही डोकं दुखत होतं, जात नाही. अति लोभी, अति कामी, अति क्रोधी. क्रोधी बाप मुलींना आवडत नाही, घरात आवडत नाही कोणाला. या षडरिपूमुळे आपण पांगुळ होऊन जातो. म्हणून महाराज म्हणतात तेव्हा पांगुळ झालो, कारण या षडरिपूने मला पांगुळ करून. कान सत्य ऐकायला तयार नाही होत, असत्य ऐकायला तयार होत, आणि सत्य कानाला ऐकू देत नाही. म्हणून महाराज सांगून गेले सत्य साच काय होईल म्हणे विठ्ठल नामाने. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी डॉक्टर लोकांनी शोध लावला. आपली वारी निघते ना, त्या वारीच्या डॉक्टर लोकांचे कॅम्प असतात की हे लोक इतके थकलेले. डॉक्टर काही गोळ्या त्यांनी कशाला दादा बाबा नाही नाही वारी आहे माझी. आणि तिकून आल्यावर जेव्हा तपासताना परत आळंद दिला तर टणटणीत दिसला. ते म्हणे काय थोडंसं औषध दिलं होतं म्हटलं, तर त्यांनी सांगितलं यार विठ्ठल शब्दामुळे हे टणटणीत होतं म्हणे. जगन्नाथ भाऊ होते ना, हे ठाला विठ्ठला जास्ती करायचे कीर्तनावर. त्यांना हे बाकीचे बघायला विठ्ठल विठ्ठल करतात. अरे त्याच्या शब्दाने आपले उच्चार नीट होता, विठ्ठल शब्दाने. म्हणून करायचे म्हणून नाही. जसं कडू औषधाबरोबर मध गेलं की ते पचनी पडतं, तसं हे विठ्ठलाचं नाम आणि श्रवण केलं तर ते पचनी पडतं. म्हणून विठ्ठला काही बोलतात तिथे त्या 4-5 बाय भजनावर बसत ते असं म्हणायचं. म्हणजे त्यांना एकदा समजून सांगितलं सगळं कोणतंही अभंग म्हणून झालं की विठ्ठल विठ्ठल कशाकरता म्हणायचं ते त्याच्याकरता म्हणायचं. ते अभंगाचं ज्ञान पचनी पडलं असा त्याचा अर्थ आहे. वारकरी कीर्तन झालं, पठडी कीर्तनामध्ये सीताराम 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 म्हणायचंच. ते प्रत्येक अभंगाचं निरूपण झालं किंवा सांगून झालं ते सीताराम 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 सीताराम. कोणी राधाकृष्ण राधाकृष्ण कोणतं तरी नाम घेतलंच गेलं पाहिजे. नाम वाचे उच्चारिता वाचे. ज्या वाचेनं जेवढं उच्चारलं जाईल परापश्यंती मध्यमाने वैखरी, जेवढं उच्चारलं जाईल तेवढ्या या नाड्या शुद्ध होतात. म्हणून महाराज म्हणतात की मला ते साक्षी आलं. म्हणून शेवटच्या अर्ध्या चरणामध्ये म्हणतात तरी केले प्रगट
पूर्वरंगामध्ये आपण देवाला शरण गेलो. देवाला शरण कसं जावं याचं एक उदाहरण महाभारतामध्ये आहे. पांडवांकडे भगवंताचं येणं जाणं सारखं. अर्जुनाची प्रगट बुद्धी आणि प्रगट भक्ती पाहून, धर्मराजाची बुद्धीची स्थैर्यता पाहून, नकुल आणि सहदेवांच्या बुद्धीमधली सेवा पाहून द्रौपदी आनंदी. पण भीम देवाची सेवाच करीत नव्हते अशी तिची खात्री आहे. म्हणून भगवंताने विचारलं, काही तुझ्या मनात काहीतरी संशय आहे, काहीतरी विचारायचं आहे, पण पतीचं असल्यामुळे तू प्रकट नाही करत. आणि दादा, हे चारीचे चारी तुझं करताना दिसतात, पण हे उपासने तापासने घेणं काय यांच्याकडून काही देव करू असं तुला असं वाटतं. भीम काहीच करत नाही. अगं त्याचा वृकोदरच तसा आहे आणि तो तर मीच दिलाय. पोटातला वृकोदर जो आहे सगळ्यांचा जठराग्नी परमात्म्याने आपल्याबरोबर दिलेला आहे. सगळ्यांचा सारखा असत नाही. काहींचे गॅस होतात, काहींचं गडबड करतो, काहींचं खाल्लेलं पचत नाही, काहींना वरतून ढेकर येतो. हा जठराग्नी जो आहे तो मी दिला आहे त्याला.
आणि त्याची कर्मशक्ती खूप आहे. नाही पण मग तुमची भक्ती करत आहे. तर म्हणाले तुला असं दाखव. तर म्हणाले तुम्ही एक तरी एकादशी करून घ्या त्यांच्याकडून. बरं तेव्हा ज्येष्ठ शुद्ध एकादशीला आपल्याला एकादशी करायची आहे बिना पाण्याची. देवा होईल तर करेल, नाही ते पाणी पिऊन येईल म्हणे. आपला काही भरोसा नाही. तुम्हाला करून घ्यायची असेल मी तुम्हाला शरण आलेलो आहे. म्हणून महाराज म्हणला म्हणून शरण मला काही माहिती, मी शरण आलोय. मी बरा अथवा वाईट तुलाची माहीत. म्हणे चल आज तुझ्याकडून निर्जला एकादशी करायची. गेले जमिनीवर भगवान वरती आणि इतकं पाण्यात राहायचं. म्हणे देवा तुम्ही आलायचं नाही, तुम्ही सरकले की मी पाणी पिऊन घेईन. तुम्ही समोर पाहिजे. तुम्ही समोर असले तर तुमच्या भीतीनं भयानं मी पाणी पिणार. शिक्षक खुर्चीवर असल्या की विद्यार्थी लक्षपूर्वक अभ्यास करतात. कोपऱ्या कापऱ्यातले बसलेले लोक डोळे लावून घेतात कीर्तनात. खाली बसता येत नाही खुर्चीवर बसता आणि बसले ते थट. समोर बसले म्हणजे बुवा बोलतो. तर याकरता तुम्ही समोर राहायचे. भगवान तटस्थ एक पाण्यामध्ये झाली एकादशी सुरू. मी नाव घेऊ काही घेणार नाही, फक्त तुमच्याकडे पाहिजे. आणि तेही टक लावून तुम्ही आलायचं नाही. त्याला स्थितप्रज्ञ जो सांगतो त्याला भीमानं स्थितप्रज्ञ केलाय. बाकी द्रौपदी पाहतो सांगितल्याप्रमाणे देऊ काय इतकं सांभाळणं. भीमाचं लक्ष जीव कासावीस करतोय. हात श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. बाकीचे पांडव झोपून गेले गंगा किनाऱ्यावर. द्रौपदीचे डोळे लागून गेले. पण भीमाचं चाललंय श्रीकृष्ण शरणं श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम. देवाकडे पाहता आहे आणि पाहता पाहता सूर्योदय झाला. भीमानं उडी मारली आणि गोंधळ भरून पाणी आणलं आणि कृष्णाच्या पायाला लावलं आणि जय गंगा मैया प्राशन. भीमाची निर्जला देवाच्या विश्वासावर पूर्ण. म्हणून शास्त्राने सांगितलं अति कोरड पडली ना ते एक चमचा पाणी ठेवून नका. आता तर प्रवचनकार बाटली ठेवतो, बुवा मी बाटली ठेवतो. अरे तांब्या नाही बाटली काही ऐकतच नाही. पण लक्षात ठेवा ते पाणी पिण्याचं ठिकाण नाही. तुम्हाला कोरड पडतं ना, नियम आहे. नुसतं नित्यनेमी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तो तुम्ही तसं केलं तर तुमच्याजवळ राहील तो, नाही तर नाही राहणार. नुसता मिठाचा खडा जरी टाकला तरी अर्धा तास पास होतो. खडी साखरेच्या खड्याने काय होतं, गळ्यात चिकट होतं. मिठाने चिकट होतं. म्हणून बरेच कीर्तनकार मीठ ठेवतात, प्रवचनकार मीठ टाकून. लोंगेने किंवा दालचिनीने एखाद्याला ठसका येऊन जातो, तिखट येते. आता ज्याची ज्याची आवड आहे ज्याला त्याला त्याची ती वस्तू ठेवू शकतो, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. कारण 3 तास 3.5 तास बोलायचे आहे. म्हणून भीमानं देवाच्या चरणाचं म्हणून तीर्थ घ्यायचं आहे आणि मग निर्जला एकादशीचा उपवास सोडायचा आहे असा. पण हे केव्हा जमेल? अगदी निष्ठावंत. त्या पोराने जसं विचारलं का प्रसाद खाऊ का, म्हटलं नको, तू तुझ्याजवळ ठेव प्रसाद. आज तोपर्यंत मला कीर्तन करायचं असंही माहीत नव्हतं. नंतर मी आलो आणि
अभंग घेतला आणि निरूपण केलं. अशी सगळ्यांकडून नाही जरी पुढच्या वर्षी तुमच्याकडून निर्जला झाली तर दिवसभर देवाचं नाव घेण्याचं तरी व्रत हो. हे निर्जला एकादशीच्या दिवशी देवाजवळ मागणं.
सकळ देवा